बापानं नालायकपणा केला आणि त्याच्या नालायकपणाला कंटाळून साहेब आईनं जर नालायकपणा केला तर त्या पोरीनं कुठं जायचंय? त्या चिमुकल्या पोरानं कुठं जायचंय? त्यानं कोणाचा हात धरायचा, कोणाच्या सावलीत थांबायचंय? म्हणून माझ्या माईंनो तुम्हाला मी आग्रहानं बोलतोय, नालायक नवऱ्याचं सुद्धा दर्शन घेत जा, तो शमन कर जा आणि आपल्या लेकराला पंखाखाली सांभाळी जा. माईचा आश्रय मिळेल. तुम्ही दोघांनी चुका केल्याच्या नंतर ह्या लेकरांचं रान होईल. माझ्या माईनो रान होईल. देशाची विरेत ती, या महाराष्ट्राची विरेत, या पवित्र भारताची विरेत ते. आणि आई संगोपन करू शकती, आई लालन पालन करू शकती. वाहू द्या त्यानं वाईट, वागू द्या, हा तुमच्या प्रारब्धाचा दोष आहे. पण तुम्ही सगळं सहन करून आपल्या लेकरांचा जर सांभाळ केला तर ती लेकरं या देशातले हिरे म्हणून चमकतील, हिरे म्हणून चमकतील. माझ्या माईंनो, नवऱ्याच्या वाईटपणाला कंटाळून तुम्ही जर वाईट वागलात तर या पवित्र चिमुकल्या बालकांचा नाश होईल. माझ्या माईंनो, वरी गेल्याच्या नंतर यमाला बोलायला तुम्हाला तोंड राहणार नाही, तोंड राहणार नाही. आणि मी तुम्हाला याच्याकरता बॉम्ब टाकतोय, हे मुंगळे ऐकत नाहीत. रांगेत चालतात त्या मुंग्या असतात आणि थुत्र कोणीकडे घेऊन पळतात ते मुंगळे असतात. म्हणून मी या मुंगळ्यांना सांगत नाही, मी मुंग्यांना सांगतो, सहन करण्याची शक्ती माझ्या माईंनो तुमच्यात आहे. म्हणून तुम्ही सहन करी जा आणि आपल्या लेकरांसाठी त्याच्या पाया पडे जा. याच्याकरता म्हणतोय माझ्या माईंनो, मला माफ करा. दुसरी एक गोष्ट सांगतो, माझा हक्क काय साहेब, या देशातल्या वारकरी संप्रदायानं या देशातली सर्वात मोठी श्रीमंती कोण असेल तर माझ्या देशातली श्रीमंती या देशाची स्त्री आहे. साहेब, आज मी तुमचं वर्णन करावा, अमोल सरांचं वर्णन करावा, याच्यापेक्षा तुम्हाला ज्या मातेनं जन्म दिलाय त्या मातेचं कुस किती पवित्र असेल हो. राजे हो, तुमचे स्वर इतके गंधर्वासारखे आहेत. आज तुम्ही गात असताना लोकांचे अंतःकरण तुमच्याकडे अशी चिंब भिजून पाहतात. तुमच्या आईनं तुम्हाला 9 महिने पोटात सांभाळलं, त्या माऊलींचं हृदय किती भारदस्त असेल हो. किती धन्य त्याची माया प्रसवली, धन्य त्याची माया प्रसवली, धन्य त्याची माया प्रसवली, धन्य त्याची माया प्रसवली. नारायण गाय, नारायण गाय, नारायण गाय, नारायण गाय, धन्य त्याची माया प्रसवली, धन्य त्याची माया त्याची माय प्रसवली. आईचा दर्जा इतका मोठा आहे माझ्या माईने. तुम्ही मोठं करू शकता लेकरांना. माफ करा मला, तुम्हाला नवऱ्याच्या पाया पडायला लावतो याचा राग मानू नका. माझा काही स्वार्थ नाही माझ्या माईंनो, स्वार्थ आहे माझा, माझा देश सुधरल तुम्ही लेकरांना संस्कार दिले तर. याच्याकरता लहानपणा घेत जा, म्हणून पाया पडायचं सांगतोय. श्रुती सांगते, पुराण सांगते, वेद सांगते, शास्त्र सांगते, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. चला पुढे. समोरच्या व्यक्तीने सांगितलं तुमचे पाय चोळून मी देतोय. दादा, 4थ्या आश्रमात गेलो रे, आता पायाला हात लावू देत नाही कोणाला. ऐका ना दादा, वारकरी बाबा ऐका, मला एकदा चोळू द्या ना. आणि इकडच्या कडे पायाचा घोट्याकडचा पाय बोटाकडे गेला साहेब, आणि बोटाकडचा एकदा टाचेकडे आल्याबरोबर वरचं पापण खालच्या पापणाला चिटकते. इतक्या टायमामध्येच आजार राहून गेला. महाराज ते वारकरी होते, रानोबा वारकरी. असं झाल्याबरोबर दोन्ही हातानं दोन्ही हात पकडे. कोण आहेस तू? माझ्या जखमेला हात लागल्याबरोबर माझी जखम राहते, कोण आहेस तू सांग. हात झटकीत होता. ज्यानं पायाला औषध लावलंय डॉक्टर साहेब, तो पंढरपुरातला जगाचा बाप होता, जगाचा बाप होता. हात झटकीत होता. महाराज, भक्तीची ताकद सुटत नसती, सोडत ना. सांग कोण आहेस तर. मूर्ती प्रगट झाली, चतुर्भुज मूर्ती, जगाचा बाप. रानोबा महाराजांनी लोटांगण घातलंस, माय बापा जगन्निवासा, माझ्या तळव्याला हात लावलास, तू विश्वाचा बाप आहेस रे, जगाचा बाप आहेस तू.
माझ्या तळव्याला हात लावला. डोळे भरून आले आणि कडकडाटून मिठी मारली. रानोबा, रानोबा, 92-91 वर्ष झालं वारी करता. या वारीच्या पुण्याईचं गाठोड माझ्या डोक्यावर बसले आणि ते डोकं माझं वाकले. मला मान करी वरता येत नाही. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. संतांचं कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. आणि रानोबा महाराज, हे कर्ज उतरण्यासाठी तुमचे पाय चोळायला आलो. पायाच्या जखमारा आल्या साहेब. पुढे ऐका, देवानं सांगितलं हे गुडघे सरळ करू का? नाही करायचे. देवा, आतापर्यंत तुझ्या वाऱ्या करीत आलो आणि आता जर गुडघे सरळ केलेस ना, तिकडे जाईन कापस उपटायला, तुरी कापायला, सोयाबीन कापायला नकोय. असू दे वाकलेले. देवानं सांगितलं नाही तुम्ही वारीच करताल. पुढचा पर्याय ऐका. कोणाला म्हणते वारकरी? महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी आवडोनी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. याला वारकरी म्हणतात, याला वारकरी. देवाला काय उत्तर दिलं? देवा, जखमा नीट झाल्या, सांगेल अमक्या डॉक्टरनं माझं नीट केलंय, पण पाय जर वाकलेले सरळ केलेस तर मला घरचे लोक म्हणतील कोणी सरळ केले. देवानं शेजाऱ्याला सांगतील आणि माझ्या प्रांतातली सगळी लोक तुझ्या दर्शनाऐवजी माझ्या दर्शनाला येतील. आणि मला ते नकोय. ती व्यक्ती होती सोनपेठची. त्या व्यक्तीचं नाव होतं रानोबा वारकरी. यांच्या कुळात कोण जन्माला आलं माहिती दादा महाराज? रानोबा वारकऱ्यांचे पंतू, ज्ञान सूर्य, ज्ञान भास्कर, गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर महाराज. ज्या हरिदासाच्या घरी, ज्या हरिदासाची सेवा करण्यासाठी जगाचा बाप माणसाच्या रूपात येऊन तळवे चोळतोय साहेब, हरिदासाचा दर्जा इतका मोठा आहे, इतका मोठा दर्जा, इतका मोठा. याची दखल जगाचा बाप घेतोय, जगाचा बाप घेतोय. इतका दर्जा मोठा हरिदासाचा आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, हरिदासाची घरी. माझा उपजवा जन्मांतरी, माझा उपजवा जन्मांतरी, मनसी काही मागा, मनसी काही मागा. इतकी हरिदासाची ताकद आहे. एका वारकऱ्याचं कीर्तन चालू, जटाळे साहेब, आणि त्या कीर्तनात एक संन्याशी बसले. ते संन्याशी असे काही नव्हते धोपण काढणारे. देवा, जाज्वल्य संन्याशी, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, तुळशीच्या माळा घातलेला संन्याशी, वैष्णव संन्याशी. वैष्णवासारखा श्रीमंत आणि वैष्णवासारखा अग्रगण्य जगात माणूसच नाही. ब्रह्मवेत्ते किती येत? शुक, याज्ञवल्क, दत्त, कपिल मुनी, चार. पण मालक म्हणतात ऐसे ब्रह्मवेत्ते अपरंपार
पण वारकऱ्याची बरोबरी नाही करू शकत कोणी. यतीनाम योगी तपी संन्यासी ब्रह्मव्यत्ता भय कुशलतियो वैष्णवयो हित क्रिया जना वैष्णवयो यन हित क्रिया. वैष्णवाची नाही बरोबरी करू शकत. इतका वैष्णव अधिकारी असतो, एवढा अधिकारी वैष्णव साधू आहे. वारकऱ्याचं कीर्तन चालू, कीर्तनाची परंपरा आहे. 5 सव्वा 5 सुरू करायचं आणि सूर्यास्त झाल्याबरोबर कीर्तन सोडायचं. डॉक्टर साहेब, सूर्य मावळला की जय विठ्ठल करायचं. जुन्या काळातला वारकरी एकही गाणं म्हणलं नाही कीर्तनात. नाही तुम्ही काहून हसायला लागले? म्हणजे मी त्यांचं सांगतोय, त्यांचं एकही गाणं म्हणलं नाही, काय नाही. एक जण तर म्हणला, महाराज असं सांग जा, तुम्ही इथं टप्पा आणून देत जा म्हणजे मी ते म्हणी जाईल. नाही मला बोलू त्या समजायला का उचल्या सुंबळ्या, हा त्यासारख्या हलकटाचं ऐकतो रे मी. हा तुला तुझी बायको कदरली, तू गिरगाव करायला शिकितो रे सुंबळ्या. हा काय माणसं काय बोलतील काय. अहो गाता येतं म्हणजे वारकरी झाला काय? अहो गाता तमाशातल्या लोकायला येते, गाता फिल्मी सृष्टीतल्या लोकायला येते. अजूनही गाणाऱ्याला परमार्थातल्या लोकांना ऑस्कर पुरस्कार भेटला नाही, लय गंडलं नाही येऊ द्याची. मुस्लिम समाजाचा गुलजार नावाचा गायक साहेब, ऑस्कर पुरस्कार जागतिक लेवलचा असतो ना. किती मोठा पुरस्कार असेल तो. मुस्लिम समाजाचा गायक सिनेमा सृष्टीतला गुलजार, ऑस्कर पुरस्कार भेटलाय. महाराज त्यानं त्याच्या फिल्मी सृष्टीतले नियम सांभाळले. आपण जर आपल्या क्षेत्रातले नियम सांभाळले तर ऑस्कर नाही, ऑस्कर देणाऱ्याचा बाप आपल्याला डोक्यावर घेईल. पण ते नाही, चालू भजनात तंबाखू खातून सुंबळ्या तू या थोत्रात यम रूम न घालीन, इकून ठोकीन आणि इकून काढीन. आणि स्वतःला म्हणतो मी लय गायक आहे. अरे लय लोळायलेत गोदाड्यात. राग येऊ देऊ नका महाराज, मी तुम्हाला म्हणत नाही. तुमचं मग काय भांडण नाही, काय नाही, अद्याप नाही. जीवनात गिरगावकरानं कोण्या वारकऱ्याचा विरोध केला नाही आणि करणारही नाही. साहेब मला सांगा, दुसऱ्यावर जळाल्यावर माणूस मोठा होत नाही. आणि दुसऱ्यावर जळाल्यावर जर माणसं मोठे झाले असते तर नालायकानं शेजाऱ्याचे घर फुकून दिले असते. उकरायचंच नाही कोणाचं. मी फक्त माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचे नियम सांगतोय. कोणी अंगावर घेऊ नका. रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, मी कोणाला कपडे शिवायला माझ्या काय गोळ्या संपल्या नाही. महाराज जर प्रसंग भावनिक असेल, साहेब तुमच्या शब्दात सांगतो इमोशनल, बरोबर आहे. साथी शिकेले पण फिरू फिरू मला इंग्रजीवर राहिली ना. हो ना, अंगठा देणाऱ्या म्हातारे म्हणतात महाराज मी लय बिजी. वा आणि आज तर किती शिक्षक होते माझ्या स्वागताला सरांकडे, आहे की नाही. भगवंताची सेवा करणारी शिक्षक मंडळ बरेच होते, सगळे बरेच होती जडाळे साहेबांकडे आलेली. आणि एक तर कायमस्वरूपी संघच, शरीरानं शाळेत आणि मनानं गिरगावकराच्या हृदयात. नागरिक सर दादा महाराज चेष्टा नाही. कीर्तनकार बोलत असताना अर्थदृष्टी ठेवून जो गायक ऐकतो का आणि ते प्रसंग पाहून ज्याला स्वर लावतो का, तो निळोबरायच्या अभंगात बसतोय. निळा म्हणे नवरस देख जाणती गायक विरळा तो. त्याला गायक म्हणायचे, नाव घ्यायचं नाही. उत्तरेश्वर बापू 5 दिवसापूर्वी श्राद्धाचं कीर्तन, श्राद्धाचं कीर्तन, श्राद्धाचं कीर्तन. राजे हो, माझ्या स्वागता करता आलेला ताशावाला रडा प्रसंग ऐकल्याच्या नंतर. आणि माझ्या कीर्तनातल्या गायकांनी झलक दिखला ज्या चालमंदी. मला नंतर गाणं सांगितलं एक जणानं, ताशावाला ररडाय ताशावाला.
आणि असा प्रसंग सांगत असताना जर तुम्ही अशी चाल म्हणत असाल तर देव किती चाल हानीन याचंही ध्यान ठेवा. येत याचा एका बाईकडे सोनं होतं 5 क्विंटल. नथ किती किलोची घाला? काय दादा पाटील नागपुड्या राहत्यान का तिला? ती होईन रावणाची बहीण. मर्यादा मर्यादा असली पाहिजे. एका बाईनं लोणचं चांगलं केलं. डॉक्टर साहेब किती खावा? होय खवणे सर 2 फोडी. वाटीभर लोणचं खाल्लं. हात धुवाच्या आधीच नाक गळू लागलो. मर्यादा असली पाहिजे मर्यादा. एक जणाकडे भरपूर पैसे झाले धोत्रावची इन केली. बंधे गावातले कुत्रे त्याच्या माग लागले. म्हणलं काय झालं? काय नाही म्हणलं पैसे तर आता पॅन्ट घालता येत नाही आणि लोक पॅन्टीवाले इन करून माया पुढे जाते म्हणून मी धोत्राव केली. मी आणलं हाय ते काष्टा कुत्रे ओढते पटा काढ. येड्यावान करी जाऊ नको तसं. एका बाईची इथे लय मोठं सोनं 2.5 किलोचं मंगळसूत्र गळ्यात भोगीच्या दिवशी घातलं. वजनानं सक्रातीला पहाटच छाती दबून नेली. अख्ख्या गावाची सक्रात बंद झाली. नाही मर्यादा नाही सोडायची. प्रमाणात असावं काही पण. कीर्तनातलं प्रमाण प्रमाणात त्याचं नाव प्रमाण. गाता येतं म्हणून काही बी का? काल्याचं कीर्तन चालू होतं. भगवान गोपीच्या घरी गेले आणि वापस आले. आईने विचारलं कृष्णा कुठे गेलता? काय नाही म्हणले गोपीकडे गेलतो. ती गोपी घरीच नव्हती. लगेच एक जणांना प्रमाण म्हणलं गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी. आणि म्हणलं मग फोन करून जायचं ना तो चॅटिंग करायची ना घरी येस का नाही व्हॉट्सअप करायचं तो. कसा काऊन गेला तू? इतके बिनलाजे पण आमच्या कीर्तनात असतात पण यजमान त्याला पैसे देतो म्हणून आम्हाला बोलता येत नाही. नाही महाराज संप्रदाय फार मोठा आहे. गढूळ करण्याचा प्रयत्न करू नका. परिणाम काय होईल सांगू दादा पाटील? भविष्यात आपल्या लेकराला जड जाईल. भविष्यात आपल्या लेकराला लोक दारात उभं राहू देणार नाही. तुमच्या बापाने नालायकपणा केलाय चलो हट. कुत्र्याला सांभाळतील लोक आपल्याला सांभाळणार नाही. कारण लोक इतके हुशार झालेत. लोकांना साधं समजायचं नाही. इंटरनेट जगी पावला पावलाला माणसं हुशार येतं. विश्व पाहतात लोक. म्हणून आपल्या चुका इतक्या होऊ नये यांनी आपल्याला नालायक म्हणू नये. आपल्यावर कृपा आहे महाराज. दादा पाटील आपण मोठ्या संप्रदायातली माणसं आहे. ज्या घरच्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई गावरान तुपवाडी ती. काय दर्जा आहे आपल्याला वारकऱ्यांचा? किती दर्जा आहे किती दर्जा आहे किती दर्जा आहे. त्याच्यामुळे नाही चुका करायच्या आपण. चला कीर्तन सुरू झालं. आज उजडूस तर सोडणार नाही. आता काय पंगत गिंगत तर नाही ना. पुन्हा जाताना एक सलाईन द्या. सुरू झालं कीर्तन. त्या कीर्तनात भगवान बुवा संन्याशी बसलेला आहे. काका बुवा संन्याशी बसलेला आहे. चिल्याबाळ महाराज दादा पाटील संन्याशी बसलेला आहे. कीर्तन संपायची वेळ 15 ते 20 मिनिटावर आली. सूर्य ढळत होता. 15 ते 20 मिनिटात सूर्य मावळणार आहे. माग फिरून पाहिलं. श्रोत्याचं तोंड पूर्वेकडे होतं महाराजांचं तोंड पश्चिमेकडे होतं. ती परंपराच होती कीर्तनाची. संन्याशी बाबांना असं मागं फिरून पाहिलं. त्यावेळेला ही मंडप नव्हती. जांभळीच्या आंब्याच्या पानाची मंडप होती. शास्त्री बुवा असं मागे फिरून पाहिलं तर 15-20 मिनिटात सूर्य मावळणार आहे. मांडी खाली चिमटा होता कोणी साहेब. ते चिमटा काढा. डॉक्टर उशे साहेबांनी एकदा खटकन वाजीला मागं पाहिलंच नाही. नुसता असं वाजीला आणि त्याच्या आवाजात सांगितलं भास्करा. भास्कराबाई भेटली होती मग. इतक्या जोरात म्हणले असते काय बाबा. आणि त्यांच्याकडे कार्यक्रम आहे कॉलनीत. आता स्वागत केलं आबांनी मगाशी. त्या चिमट्यातून आवाज निघला भास्करा ए दिवाकरा ए प्रकाश देवता थांब रे थांब. कीर्तन ऐकू दे. थांब थांब कीर्तन ऐकू दे. कीर्तन चालत होत.
महाराज कीर्तन करत होती साहेब. त्या महाराजांनी विचार केला, मी एवढे मुद्दे सांगितल्यावर, इतके प्रमाण झाल्यावर 5 वाजल्यापासून सूर्य मावळतो, या आस्थागत आतापर्यंतची परिस्थिती आहे, पण आज सूर्य का मावळत नाही? काय टप्परे सूर्याची जायची देवा, काय टप्परे सूर्याची जायची. पण महाराजांनी असं चिमुकलं पोरगं उठलं, त्यानं जांभाळी दिली डॉक्टर साहेब. आणि त्या कीर्तनाची मर्यादा होती, कीर्तन 5ला सुरू करायचं, कीर्तन दिवस माळाला की सोडायचं आणि सगळ्या लोकांनी जेवायचं. एका लेकरानं जांभाळी दिली, ती जांभाळी होती भुकेची. आणि त्या संन्याशी बाबाच्या लक्षात आलं, आपल्या कीर्तन ऐकण्यामुळे लेकरायला भुका लागल्या. पुन्हा एकदा चिमटा वाजिला आणि जाय म्हणले. वरचं पापन खालच्या पापनाला चिटकते, तितक्या टायमातच दिवस माळाला. माणसं जेवली. त्या कीर्तनकारांनी संन्याशाला अंथरण टाकलं, स्वतःला टाकलं. काय 10-5 टाळकरी होते त्यांना टाकलं, स्वतःला आसन टाकलं. आणि मग आज झालेला स्वयंपाक, ते पंक्तीतला स्वयंपाक काय असेल त्या सगळ्या वारकऱ्याला त्या कीर्तनकाराची मंडळी वाढीत होत्या. जेवण झालं. जेवण झाल्याच्या नंतर कीर्तनकारांनी त्या संन्याशाच्या पायावर डोकं ठेवलं. वारकरी संन्याशी, वैष्णव संन्याशी आहे. त्या संन्याशाच्या पायावर डोकं ठेवलं आणि एकच विचारलं, गुरुवर्य, त्या संन्याशाचं नाव होतं धीरजगिरी. त्या संन्याशाचं नाव आहे धीरजगिरी, धीरजगिरी, धीरजगिरी. कोड 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 वागणं होतं संन्याचं, अति कोड राजा माणूस. वारकऱ्यांनी प्रणाम केला आणि विचारलं, गुरु बाबा एक विचारू, आज वेळ कसा संपला नाही हो लवकर? स्मित हास्य केलं साहेब संन्याशाने. वारकऱ्याच्या लक्षात आलं, घोळ इथं गुतलाय. आणि मग विचारलं, धीरजगिरी बाबा, तुमच्या हसण्याचं कारण काय नाही? तुमचं कीर्तन गोड वाटू लागलं, कानाला फार भूक लागली होती, अंतःकरणात फार भूक होती, आणि या तोंडानं मी जेवलो. कीर्तन ह्या तोंडानं जेवायचं असते, कीर्तन ह्या तोंडानं जेवायचं असते. इतकं कीर्तन गोड होतं आणि ते बेट माळू लागलं. म्हणून मी तुमच्या कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणताना एकदा चिमटा वाजिला आणि त्याला सांगितलं, थांब. 1 तास 14 मिनिटं सूर्य थांबला. कोणाची मायवेली? सूर्य थांबायची. पंढरपुरातला मालक थांबू शकत नाही. पंढरपुरातल्या मालकाचा जन्म झाला तर पळभरी हो जन्मला राघव, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र जन्माला आले. पळभरी होय स्थिर माध्यानाशी दिनकर. पळी भाषा पंचांगाची. पळाबवा करणाय हो व्याप्तिलेशाति जायते, निष्णाम शना सर्वेनाम पातियाम चक्षुरेव च यत् प्रिया भव जातेनाम कलुषात् भवं प्रहारेणम. अष्टभयातिथि प्रहरतयो कांतिरसयति जायन्ते, लोकमुग्ध भय सकल सुधा छंद पराभय जायन्ते. निष्णातो भय सकल जना वृष्णिर्भय निजायन्ते. माध्यानो प्रातभयो, माध्यानो प्रातभयो दिवाकरायन संगजना, दिवाकरायन संगजना, दिवाकरायन संगजना. अष्टप्रहारा भय जायन्ते, चतुरप्रहारा दिनत्वयो, चतुरप्रहारा निशात्वयो, चतुरप्रहारा दिनत्वयो, चतुरप्रहारा निशत्वयो. मध्या भागम फलकरणाय, मध्याम भागम फलकरणा. भवकरणेशी छंदजनो, भवकरणेशी छंदजनो, भवकरणेशी छंदजनो. नैवम गिरगावकर लिखितम. पुराण सांगते राजू, पुराण सांगते पुराण. विचारीचा ब्राह्मणाला पंचांग, विचारी जा, विचार. पंचांग काय गोट्या खेळणाऱ्यांनी लिहिलं नाही. अपरन्न कालायो वेळा सर्वाति जायतो हो, धरणी गर्भान कृषीवला नाम निशायाम पळपळेषु. याचा अर्थ आळंदीतल्या मालकाने सांगितला वेळेचा. सुक्षेत्र आणि ओलटे विजही पेरी जे गोमटे, आलोट फळ भेटे परी वेळे की गा. पंचांग वेळेल किंमत आहे. बघाच चांगलं आपलं बघाच ना. तुमचं काय झालंय? घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट.
आपलं सोडून दिलं, दुसऱ्याचं पेटून दिलं, शेकत बसला, अख्खं जीवन मातीत घातलं. आपलं बघायचं, आपलं 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 जतन करा. चला, 1 तास 14 मिनिटं सूर्य थांबला. देव नाही थांबू शकत. पळभर फक्त स्थिर झाला. तुम्हाला एक माहिती आहे का, महाभारतातला प्रसंग आहे. जयद्रथ नावाचा नालायक व्यक्ती, 24 लोक नालायक होते महाभारतात. शकुन्या, जयद्रथ्या, दुर्योधन्या, हिन्मख्या, दुःशासन्या, यायचे पाहुणे आहेत का तुमच्या भागात? हो साहेब, मई फोडायची, तुम्ही संघ आल्यामुळे तुमची फोडायची गाडी. माणसले आगे मोळाच्या माशा येतात. या 24 लोकांचं नाव भागवतात जास्त घ्यायचं सांगितलं नाही. शुकाचार्य म्हणले ईशंती चत्वार हो नामने भनंगा भय व्याप्तिरोर्वाणी जायते नाम भव भागवते पुराणे परीक्षिता स्थित संवादे शुकानुवादे हरई नमः. भनंगा भयवाणी उर. भनंग म्हणजे कोण बापू? भिकारी. भिकाऱ्याची वाणी जशी असंतुष्ट असते, अशा वाणीने ह्या 24 लोकांचं वर्णन करायचं. काय दुर्योधन होता, सुमळ्या देव नालायक होता. दुसरं सांग, काय शकुनीचा पुरुषार्थ होता. अरे शकुनीनं सख्या बहिणीच्या पोरायला पत्ते खेळायला लावलं रे भाडव्या. गौरव कोणी मारले माहितीये? कृष्णाने नाही. आरोप करू नका. संन्यासी बाबा तुम्हाला पण प्रमाण. कृष्णानं मारले नाही, कौरव सख्या मामानं मारले. रावणाचं कोण वाजलं दादा पाटील माहिती तुम्हाला? रामप्रभू नका. माझा राम राम होता. माझा राम रावणाला कशाला मारील? याच्या नालायक बहिणीनं मारले. रावणाच्या नालायक बहिणीनं सीता आणायला लावली. दादा मला एक वहिनी आण. आणि हे बारकाल्या पोरायला गाणं शिकली. मला वाटतं थुतरीच झाणाव तिच्या. एखाद्याला शिकवायली का चंडाळणी? त्याच्या होटावर मिशा नाही तर त्याला वहिनी काय सांगायली? त्याला माय सांग ना. काय गाणे, हलकट गाणे. काय गाणे होते त्या काळात. गान सम्राट प्रल्हाद शिंदेचं गाणं ऐकावा. मृग नक्षत्रात ओरिजिनल जातवंत शेतकऱ्याच्या हृदयाला पाणी पडतंय. अरे पडर पाण्या कर पाणी पाणी शेत माझ लय तानेल चाचकावानी. ही फक्त पुरावा देतो, म्हणलाय गाणे म्हणायचे. जुन्या काळातल्या लावण्या पण गोड. मधुर मिलन आज लाभला सुगंध सोन्याला. लावणी बोलदिया बंगाला, लावणी बोलदिया बंगाला, लावणी बोलदिया बंगाला. काय काव्य होतं, काय काव्य होतं. माझ्या कवित्रीने एक कविता केली साहेब. दुधावर आली बुरी तिले साय म्हणून, दुधावर आली बुरी तिले साय म्हणून, निजवी ते भुके पोटी तिले माय म्हणून, निजवी ते भुके पोटी तिले माय म्हणून. काय कविता होती. कापसावी नव हार हरीला, नवरीच्या चोळीवरी हाल्या काढीला. पचकाच. काय कविता हो. कवी नामदाराची कविता होऊन गेली. तुझ्या शेतात राबन माझी सरली हयात, नाही ओढत नांगुर आता 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 उतार वयात. बैल म्हणत मेल्यावरी मला, मेल्यावरी मला आता एकदा रुजू दे. माझ्या रे माझ्या रे कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे. बैल म्हणतो शेतकरी राजा, मेल्यावर माझ्या कातड्याचा जोडा तुझ्या पायात वाजू दे. काय कविता होत्या महाराज. आता कविता. पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची, लेकर कोण्या भूताचे.
कशालाही धिंगाणं गाथा बघा न गाथा गाथा बघा गाथा बियल वाया गेले ग बाय बाय तिकडेच घसरून मेले जळून नाही जाचीस का असं म्हणत असतात का गाथा पाय ना शिवरात्री पर्व काळातले प्रमाण आहेत की नाही ते पाहणं ते वाचा ना भंगिरी आणलेले वाची ती ज्याची वाणी प्रबळ आहे अशांचं काव्य वाचलं पाहिजे कोणाचं नाही. चला जयद्रथाने नालायकपणा केला लात मारली होती अभिमन्यूला आणि अर्जुनाने कृष्ण परमात्म्याला सांगितलं देवा मला एक काम करा. जयद्रथानं सांगितलं मला जयद्रथाला मारेपर्यंत 3.5 तासाचं आयुष्य द्या. नाही देता आलं. कोणी सर अभिमन्यूचा मामा जगाचा बाप होता. जगाचा बाप त्याचा मामा होता. मांडीवर अभिमन्यूचं डोकं तोंडावून हात फिरीला आणि डोळे झाकले. आयुष्य नाही देता आलं. साहेब अर्जुनानं सांगितलं देवा मी संध्याकाळपर्यंत जयद्रथ मारीन. देवानं सांगितलं नाही मेला तर मी मरण. पंढरपुरातल्या मालकाला काळजी होती ना अर्जुनाची. भगवंतानं सांगितलं सूर्यनारायणा एक काम करा तुम्ही 2 दिवस माळूच नका. 2 दिवस माळूच वेळ संपलाय का तुम्ही 2 दिवस माळूच नका. तर सूर्यनारायणानं सांगितलं देवा मी नाही माळवल्यामुळं वेदाध्ययनाचा वेळ असतो पूजेचा वेळ असतो संध्येचा वेळ असतो सकाळच्या भजनाचा वेळ असतो सकाळच्या पाठाचा वेळ असतो ब्राह्मी मुहूर्त स्नानाचा वेळ असतो. ही सगळी वेळ मातीत जातात. संन्यासाचं स्नान ऋषी स्नान यती स्नान देव स्नान ब्रह्म स्नान वारकऱ्यांचं स्नान ग्रस्त्यांचं स्नान याचे पर्व काळ मातीत जातील आणि मग मला किंमत राहणार नाही. नाही ऐकिलं देवानं सूर्यानं देवाचं नाही ऐकिलं. काय केलं पंढरपुरातल्या मालकानं सुदर्शन आडवं लावलं. म्हणजे सूर्य देवासाठी सुद्धा थांबत नाही. थांबला कोणासाठी वारकऱ्यासाठी. 1 तास 14 मिनिटं सूर्य थांबलाय. 1 तास 14 मिनिटं. त्या महात्म्याचं नाव होतं धीरजगिरी आणि कोणाच्या कीर्तनासाठी थांबलाय ते कीर्तन होतं ठाकूरबुवांचं. साहेब या ठाकूरबुवा ज्या घोड्यावर बसायचे ते घोडे एकादशीच्या दिवशी चारा खात नव्हतं. म्हणून त्या परंपरेतले लोक एकादशी पंचांग पाहून धरीत नव्हते. ते घोडं ज्या दिवशी चारा खात नाही त्या दिवशी एकादशी धरीत होते. हा वारकऱ्याचा अधिकार आहे. या वारकऱ्याची पत्नी एके दिवशी मृत्यू पावली. त्या वारकऱ्याच्या पत्नीचं नाव होतं गिरिजा माय. एकात एक सांगतो हरिदास किती मोठे आहेत. दादा पाटील तुम्ही प्रमाण म्हणा आता वाटून वाटून सगळ्याला. बापू तुम्ही प्रमाण म्हणतात सोडेले प्रमाण त्यांना म्हणू द्या. गिरिजाबाई नाव होतं. ज्या वारकऱ्याचं घोडं एकादशी धरीत होतं त्या वारकऱ्याच्या पत्नीचं नाव गिरिजा माय. आणि त्या गिरिजा माय वारल्या. मालकाच्या अगोदर गेल्या. चौघाच्या खांद्यावर पार्थिव आहे. मातीला कोण होतं? माणसाच्या रूपात शिवजी, माणसाच्या रूपात ब्रह्मदेव आणि माणसाच्या रूपात पंढरीतले मालक प्रेताच्या पुढे चालत होते. का? एरवी प्रेताच्या पाठीमागे चालत असतात पण वारकरी जर गेला असेल तर त्याच्या पुढे भजने चालत असतात. टँकरनं दारू पेलेला माणूस त्याच्या पोरानं जर 10,000 रुपये दिले तर आपण टाळ नाही वाजवायला पाहिजे त्याच्या मड्या पुढं. आपल्या पिढ्यानं पिढ्या मातीत जात्याल. टँकरनं दारू पेली टँकरनं नाही म्हणले आमचे बाबा वाजित न्यायचे. अरे तुझ्या बाबानं सरे धाबे वाजिलीत आणि तुझ्या बाबा पुढे हातात टाळ आम्हाला नाचायला लावतो रे घालतो का आम्हाला नरकात. काय महाराज नाही इतकं नाही लाचार व्हायला पाहिजे. मर्यादा असली पाहिजे लाचारीची. चला काय सांगू लागलो. पुढे फक्त वारकरी चलत होते आणि वारकऱ्या चिल्याबाळ महाराज हे 3 देव होते. बाईनं थोडीशी मानवरी केली मेलेल्या बाईनं. डॉक्टर साहेब मेलेल्या बाईनं सुतुळी तोडून मानवरी केली तर 3 देव दिसले पण मालक माणसात चलत होते. बाईने विचार केला आपले मालक अंत्यविधीला आहेत का.
खवणे सर अशी मानवरी केली, माग पाहिले, तितक्या लोक आहेत. मालक म्हणले गिरिजा पड पड पड, हाय मी पड, हाय मी पड पड पड, सोबतच येतो. या काय ताकद असेल, काय दर्जा असेल. महाराज मेलेल्या बाईनं तोंडवरी करून नवऱ्याला पावा, तिचा अधिकार सांगू. त्या बाईचं बाळांतपण करण्यासाठी पंढरपुरातला जगाचा पाप आलता, जगाचा पाप. महाराज ही हरिदासाची ताकद आहे. याच्यात एक पुन्हा आहे का, तुमच्यापासून जवळ अनवा नावाचं गाव आहे. काल गुरुजी आम्ही त्याच मार्गे तुम्ही पाठवतो. अनवा नावाचं गाव, या अनवा नावाच्या गावात 2-4 समाध्या येतात. त्याच्यापैकी मंदिराच्या पुढे एक छोटीशी नदी आहे आणि त्या नदीच्या कडेला एक पाषाणाची समाधी आहे. ती समाधी डोंगरोजी नावाच्या वारकऱ्याची. तो डोंगरोजी नावाचा वारकरी 4 पायाचा होता, 2 पायाचा नव्हता. तो डोंगरोजी नावाचा वारकरी दादा पाटील 4 पायाचा होता आणि तो वारकरी स्वान म्हणजे कुत्रा होता. त्या कुत्र्याचं नाव होतं डोंगरोजी. चातुर्माशी महाराजांची परंपरा आहे तिथं. महाराज हा डोंगरोजी नावाचा कुत्रा एखादच धरत होता. त्या परंपरेतली सगळी लोक ज्या दिवशी डोंगरोजी भाकरी खात नाही त्या दिवशी एकादशी धरत होते. महाराज निसर्गाचं सूत्र वरी पाहिल्याबरोबर एकादशी आजची आहे अशी पर्वमांगल्यात तिथी लक्षात येते त्या कुत्र्याच्या. ते कुत्र जर एकादशी धरण्याच्या पात्र ठरते तर ह्या कुत्र्यावर जनसंस्कार केले तो वारकरी किती अधिकारी असेल, ती चातुर्माशी परंपरा किती अधिकारी असेल. मी मागच्या वेळेस आता कीर्तनाला गेलो त्यावेळेला त्या समाध्यांचं दर्शन घेऊन आलो. इतका अधिकारी या वारकरी परंपरेतला आहे. म्हणून देहूतले मालक देवाला म्हणतात, देवा वारकऱ्यांचा दर्जा इतका मोठा आहे म्हणून मला तिथंच जन्म पाहिजे. हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, हरिदासाची आवाज आवाज हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, हरिदासाची घरी. जमातरी माझा उपदमा, जमातरी मनसी काही मागा मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा. नेमानं 4.5 मिनिटं टाइम राहिलाय. 10 मिनिटं राजराजेश्वराची सेवा म्हणून सरकतो. 10-5 मिनिटं पुढे जर गेलं तर काय हरकत आहे. तरी नाला 1-2 वाजूस तर मोबाईल हीच काहीतलीत ना. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्याला दिल्यात बायकोनं बुटानं हाणलाय सकाळी तो आणि त्याला ह्यो शुभेच्छा द्यायलाय. याची चपलानं हाणीन. कशाला आयुष्य मातीत घालता. कधी कधी चांगलं पहा. एक पुरावा मांडतो वाणीला पूर्णविराम देतो. राजुरेश्वराची सेवा 10-5 मिनिटं करतो आणि आज बरं वाटायला साहेब, बरं वाटत. वैद्यो नारायण हो धन्वंतरी कृपा पात्रेषु, यत वैद्यो नारायणो तथा व्याधी निरशन हितार्थायाम वैद्यो नारायणो नमः. साहेब तुम्हाला असं वाटतंय का मी पंढरपूरला नाही गेल्यावर पुण्य भेटणार नाही? नाही. तुम्ही जरी एखाद्या व्याधी जटाळे साहेब, तुम्ही जरी एखाद्या व्याधीग्रस्त पेशंटला दुरुस्त केलं तर पंढरपूरच्या 1000 वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. माझ्या माईंनो तुम्हाला एक सांगू का, आपल्या म्हाताऱ्या सासूला आणि म्हाताऱ्या सासऱ्याला जर टायमाला जेवायला दिलं ना तुम्ही टायमाला, तर काशीतल्या मालकाच्या 100 वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते. 1,00,000 बेल महादेवाला व्हायला आणि सासऱ्याला जेवायला दिलं नाही, बेल नाही व्हायला, काय टाकलं? पुष्प देवा मंत्र, पुष्प देवा पुष्प देवा येते दैश्य दगड परी मंत्र पुष्प देवा श्री. बेल नाही व्हायला, तू महादेवाच्या डोक्यावर दगड टाकलीस.
माझे भगवान शिवजी कसे मानतील तुला? तू सासऱ्याला जेवायला देत नाही आणि देवाला बेल वाहती. नाही नाही नाही. एक सांगतो तरुणांनो, जो मुलगा मायबापाच्या पाया पडत नाही तो मुलगा विटेवरच्या मालकाला आवडत नाही. मी मागच्या वर्षी कीर्तनात सांगितलं होतं. आणि जो मुलगा आई वडिलांचं दर्शन घेतोय का त्याच्या तुकोबराय पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्यवदे. मायबापासारखा जगात देवच नाही. पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन घेतलं, मंदिराची प्रदक्षिणा केली, पाठ पाहिली की 360. पाहता देवळाची पाठ आणि तीर्थे घडती 360. पंढरपूरला गेल्यावर 360 तीर्थ भेटते, फक्त 360. आणि मायबापाचं दर्शन घेतलं की सकल तीर्थाचे धुरे. म्हणजे जगात जितके तीर्थ आहेत तितके मायबापाच्या पायावर पण भेटतात राजू. हो, म्हणून कधी कधी आई बापाच्या पायावर वाकायचा प्रयत्न कर जा. तुमच्या बुटा सगळं पाया पडतो. मायबापासारखं दैवत जगात कुठलं नाही, जगात कुठलं नाही, जगात कुठलं नाही. फार मोठी शक्ती. हे माझ्या माईंनो, नवऱ्याला मायबापाला बोलू देत जा. बापू रोज सकाळी लेकरं शाळेत नेऊन घालताना आई बाबाच्या दर्शनाला जाते आणि मग पोरांना शाळेत नेऊन घालते. म्हणून आवडतात. नाहीत मला कुंटाला डॉक्टर भेटतील. महाराज, जी माणसं आई वडिलांना मानतात त्यांना आपण मानायचे. एक पोरग 15 दिवस माझ्या गाडीत बसलं. साहेब, माझा बुटापुशी बसायचं ते कीर्तनात. माझ्या बुटाव कोणाला नाही कर बापू, कोणाला पाय देऊ देत नव्हतं बुटाव. मला 17व्या दिवशी कळालं ते माईला बोलत नाही. मी म्हणलो तू खाली उतर, मी एकदम गाडी उलथलती. आता तू या पापानं डबल एखाद्या बॅकवॉटर मध्ये जाईल. तू खाली उतर. तू माईला नीट बोलत नाही, भडव्यान बुट सांभाळीत उठ. नाही, चोंबाळे संकट व्हायचे नाही. घातक असते, घातक असतात, घातक असते. चोंबाळे कामी नसते. हा, कडक बोलणारी माणसं चांगले, चोंबाळ्याच काय खरं नसतंय. आमच्या एका पाहुणीकडे गेलो, मला म्हणली मेल्या इतक्या लांबून आलास, कडीन भाकर काय? 1.5 भाकरीन कडी खाऊ घातली. आणि मी तिच्या इथं काऊन जेवत नव्हतं. एक पाहुणी शहरात राहत होती, म्हणलं ती आंब्याचा रस करीन. तर ती 3ऱ्या मजल्यावर राहत होती. भिकाऱ्याला खालूनच म्हणत होती आम्हाला सुतक आहे. आणि मी तिच्या घरी गेलो तर म्हणली, बाई बाळू इतक्या उन्हात आलास? काय बाळू, काय ऊन म्हणतोय रे, काय उन्हाचा पारा तापलाय रे. अरे आम्ही एसी मध्ये असताना घाम येतोय रे, आणि तू एवढ्या उन्हात आलास? हो. पाणी पेशील का? म्हणलं रोगर देते का? हे अशा चोंबाळ्या काय का मजा आहे चोंबाळ्या म्हणून चोंबाळ्या पासून सावधान. काय का मजा. तुकोबारायचं कीर्तन चालू होतं, वेगात सांगतो. चला, काय माझे देव आहेत बघा नुसे साहेब. काय गिरगावच्या बाळाचे देव आहे ते. हा बाळा तुमच्यामुळे शोभतोय, तुमच्यामुळे शोभतोय, तुमच्यामुळे. तुकोबारायचं कीर्तन चालू. तुकोबारायच्या कीर्तनातली 14 टाळकरी, त्याच्यापैकी एक टाळकरी होती शिवजी कासार. काल मी पुरावा सांगितला, तुम्ही ऐकेल का? कालही ऑनलाईन होतं. माझं नशीब या 5 दिवसात इतकं गोड आहे. 5 दिवसापूर्वी कीर्तन झालं. वैकुंठवासी माधव महाराज मगरांनी जिथं चातुर्मास केला आणि तो चातुर्मास तिथं गाथा नवनीत नेलं, त्या गावात कीर्तन. त्याच्यानंतर सद्गुरू गजानन बाबांचे सेवेकरी, तुम्ही साक्षीदार आहेत, सद्गुरू गजानन बाबा विदर्भ पंढरी त्यांच्या सेवेकऱ्यांच्या अधिष्ठानात कीर्तन. आणि कालचं कीर्तन महाराष्ट्राच्या मातीतले आधारवड मोठे बाबा, मोठे बाबा, मोठ्या बाबांच्या पदस्पर्शीनं पुनीत झालेल्या मातीत कीर्तन. आणि आज विश्वातलं आराध्य दैवत, विश्वातलं 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 राजू. गाथा आणि ज्ञानेश्वरी पाहिला नव्हती दादा महाराज, त्यावेळेला माझ्या जुन्या काळात ती बाई आराध्याला म्हणायची, गणपती मूर्ता तुझे झळकते न अवघ्या जगामध्ये, गणपती मूर्ता तुझे झळकते न अवघ्या जगामध्ये. जुन्या काळात बाई जात्यावर गाणं म्हणायच्या. काय 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 नाही वैभव होतं महाराज. आणि त्या माझ्या आराध्य दैवताच्या दरबारात आजचं कीर्तन. नशिबाने बाळा. तुकोबारायचं कीर्तन चालू. तुकोबारायच्या कीर्तनाला
पकवाद वाजवायला सोनबा ठाकूर होते. काय पुण्यवान वारकरी असेल हो, ज्यांना तुकोबारायच्या कीर्तनात महाराज एक सांगू का तुम्हाला, देवानं आपल्याला पकवादाची कला किती दिली, देवानं आपल्याला गायनाची कला किती दिली, पण आपण किती सात्विक माणसाला मदत करतो याच्यात तुमचं पुण्य ठरलं. कधी कधी तुम्हाला पण वाटत असेल आपण नालायकाला साथ करतो, आपलंच पाप उतवालंय, असेही तुम्हाला भेटत असतील. कोण म्हणते भेटत नाही, भेटत असतील तुम्हाला असे पण नालायक. तुम्हाला पण वाटत असेल टाइम कधी संपवा, पण चला आपण देव म्हणून उभं राहायचं, आपण पांडुरंगाला त्या गादीला म्हणून उभं राहायचं. त्याच्याहून काय आपल्याला काय त्याला पोरगी द्यायची की त्याची करायची, त्याचं ते पाप करीन फेडीन, चला आपण कशाला त्याच्या अंगावर पाणी टाकायचं. पण सोनबा ठाकूर किती दर्जेदार असतील की तुकोबारायचं भजन आणि कीर्तन वाजवायला. शिवजी कासाराने विचारलं तुम्हाला तुकोबारायच्या कीर्तनातला पकवादाचा मान मिळाला, जीवनचरित्र सांगितलं, शिवजी कासाराचे डोळे भरून आले. त्या पुण्याईनं चिल्याबाळ महाराज सोनबा ठाकरांना पकवाद मिळाला तुकोबारायच्या कीर्तनातला. एके दिवशी सोनबा ठाकरांनी शिवजी कासाराला, कासार समाजाचा माणूस, बांगड्या भरायचा धंदा होता. हे तरुणांनो एक सांगतोय तुम्हाला, ऐका गिरगावच्या बाळ्याचं, जे 8 रुपयाची भाकरी खाता असेल त्यानं संध्याकाळी 80 रुपये कमवायचे. 8 रुपयाची भाकरी खाता असेल त्यानं 80 रुपये कमवायचे. तो या देशात राहायच्या लायकीचा आहे. 1 रुपया न कमवता बापाची भाकरी खाऊन जर मोबाईल इचकीत असेल त्यानं समुद्र पाहावा. का? अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितलाय. कारण शिक्षण संपल्याच्या नंतर आपल्या पोटाला लागेल जर इतकं कमवत नसेल तर त्यानं बाहुल्यावर चढू नये. बाहुल्यावर म्हणण्यापेक्षा घोडीवर बसूच नाही, घोडीवर बसूच नाही म्हणण्यापेक्षा तदेव लग्नं सुदिनं तदेव तारावलं चंद्रबलं तदेव दैवबलं लाभस्तेषां जयस्तेषां कुदस्तेषां. असत ना देवा, आमच्या भाषेबोनचं राहिलंय. दोघच हसले फक्त, हुशे साहेब आणि नागरे सर. राजू पैसे कमव जा, काम करे जा. ते म्हणला महाराज आमच्या इथे एक महाराज म्हणले पैसे का संग न्यायचेत का. मी म्हणलं त्या महाराजाचं नाव सांग बरं. अरे मी म्हणलं त्या महाराजांना असा बंगला बांधलाय की आभाळाला भोकड पडय. जरा शब्द जड गेला का भोकड. मला ती चोमाळी फारस छिद्र पडलं. ते चोमाळ्या गप्पा मला येत नाही. इथं 5-6 शेवटायच्या घाणानं नीट होईन तर सोनाराची हातोडा त्यो नथीचा दांडा चमटायची मुचकुनी त्यानं कुठं नीट होते तू. तुमच्याकडचे पैसे संपल्यावर तुमच्या रक्तातले नाते तुम्हाला पत्रिका देत नाहीत. दुर्बळाचे कोण किंवा घाले ऐकून या. कोण ऐकत साहेब आपलं संपल्या, आपल्याकडचं संपल्याच्या नंतर याच्या पलीकडे सांगू का, पाप्याची माय नीट बोलत नाही. धनवंत पुरुषासी स्त्री लवथव करी कैसी कुटका देखोनी सुनी जायची. पुढचं तुम्ही म्हणाल कांता लवे सदा शृंगार भूषणे, सदा शृंगार भूषणे आणि कांता लवे बहुमाने. बायको सुद्धा त्याच नवऱ्याला किंमत देती, तो वेळेला संध्याकाळचा किराणा घेऊन येतोय. याच्याकरता काम करत दादाजी हो. हरि का नाम पेट का धंदा न करे मोर कांदा. काम करायचं माणसानं, काम वाट्याला जे येईल ते काम करायचं, आपल्या वाट्याला जे आलं असेल ते काम करायचं. शिवजी कासारांचा धंदा होता बांगड्या भरायचा, बांगड्या भरायचा. तुकोबारायच्या सोबत एकही माणूस बिनकामे नव्हता, एकही माणूस बिनकामे नव्हता. महाराज कोणाची मायविली बिनकामेची त्याच्या समोर राहायची. शिवजी कासारांचा व्यवसाय बांगड्या भरायचा होता. महाराज सोनबा ठाकरांना प्रश्न केला तुम्हाला तुकोबाराय कशाने प्राप्त झाले, उत्तर दिलं. सोनबा ठाकरांना परत वार केला. शिवजी कासार तुम्हाला तुकोबारायच्या कीर्तनात चाल म्हणण्याचा योग. गंगाजी मवाळा आणि शिवजी कासार तुकोबारायच्या कीर्तनात चाल म्हणायची. गंगाजी मवाळा
पण योग असायचं महाराज, जो आधी येईन त्याला टाळ, जो आधी येईन त्याला काळ सुधारित नव्हता महाराज. आता एखाद्याला हात सांगितलं, आता मीच एखाद्या वेळेस म्हणलं साहेब आमच्या गावाला टाळ पाहिजे, तर ते उद्या ऑर्डर करून न करून 100 टाळ देतील. पण तो काळ तसा नव्हता ना, तो काळ नव्हता ना तसा. आज माझ्या सद्गुरू गजानन बाबांची पंढरी समाधीतनं महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर टाळ मृदंग विना पोहोचत आहे, सद्गुरू गजानन महाराजांचं संस्थान. आज सुद्धा काय कमी आहे? कर्मणो गहनो गती. त्या दिवशी शिवजी कासारांना टाळ नाही, ऐकायला बसले, श्रोता म्हणून बसले. हरिदासाच्या घरी जन्म का, काय ताकद आहे हरिदासांची, एवढा शेवटचा पुरावा आहे का? आणि मग तो दिवस शिवजी कासारांच्या बाबतीत फार दुःखद होता. तुकोबारायचं कीर्तन त्यांच्या गावाच्या बाजूला 2-3 किलोमीटरवर चालू होतं. तुकोबारायचं कीर्तन सुरू झालं असेल तेवढ्या अवकाशात घरी शिवजी कासाराचा मुलगा मृत्यू पावला. याच्या अलीकडचे एक वाक्य बोलता बोलता राहिलो. सोनबा ठाकरांनी विचारलं, तुम्हाला तुकोबारायच्या कीर्तनातला चालीचा मान कसा प्राप्त झाला? महाराज, हा संप्रदाय आचरणाचा आहे, फक्त साहेब आचरणाचा. या संप्रदायात जिच्याशी लग्न केलंय ती बाई सोडून जगातली जी बाई दिसन तिला जर माय म्हणत असेल ना, तर भारतातला 1 नंबरचा महाराज आहे. ऐका माझ्या शिवजी कासाराचं चरित्र ऐका. इथं कोणी कासार समाजाचा माणूस असेल, राजू तुमच्या कुळाला ज्यानं पवित्र केले त्याचं नाव आहे शिवजी कासार. बंध्या कासार समाजाच्या कुळाला पवित्र कोणी केलं असेल तर शिवजी कासारांनी केलंय. काय दर्जेदार माणूस होता, लक्षात घ्या, काय दर्जेदार. सोनबा ठाकरांनी विचारलं, तुला तुकोबाराय प्राप्त झाले शिवजी? ठाकूरजी, एकाच पुण्याईवर. कोणतं पुण्य? या महाराष्ट्राच्या मातीतल्या बायकांना सौभाग्याचा चुडा भरतो, आणि या महाराष्ट्राच्या मातीतल्या बायकांना सौभाग्याचा चुडा भरत असताना दोन्ही हातानं तिच्या हाताला स्पर्श करतो. साहेब वाक्य किती गोड आहे, पुढचं ऐका ना. त्या शिवजी कासारानं एकच सांगितलं, ठाकूर बाबा, माझ्यापेक्षा वयानं ज्येष्ठ असलेल्या स्त्रीला बांगडी भरत असताना तिच्या हाताला स्पर्श करत असताना माय हा शब्द वापरतो. माझ्या लेवलच्या वयाची असेल तर तिच्या हाताला स्पर्श करताना बहीण हा शब्द वापरतो, आणि कमी वयाची पोरगी असेल तर तिला लेक म्हणून बांगडी भरितो. जीवनभर स्वतःच्या पत्नीच्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय, बहीण आणि लेक या डोळ्यानं पाहिले. आणि या पुण्याचं गठुडं साठलंय, आणि म्हणून महाराज तुकोबाराय भेटले, म्हणून तुकोबाराय भेटले, म्हणून तुकोबाराय. आणि कीर्तनात बसले. कर्मणो गहन होती, प्रारब्ध गहन होतं. चिमुकला मुलगा मरण पावला, एकुलता एक. बाईनं मांडीवर प्रेत घेतलं, रडू लागली, आक्रोशून रडत होती. रडत असताना शेजारी जमा झाल्या. महाराज, काय लेकरावर प्रेम असते हो. मगाशी मी वाहटूळ शब्द वापरला ना, महाराज रागात वापरला. राग मानू नका माझ्या माईंनो. विद्यमान कलेक्टर आहे, विद्यमान कलेक्टर. 4-5 वर्ष ड्युटी राहिली. खवणे सर 4-5 वर्ष ड्युटी राहिली. विद्यमान जिल्हा ताब्यात आहे, जिल्हा ताब्यात, जिल्हा. बापाने 92 एकर जमीन कमिली डॉक्टर साहेब, जे साहेब, आणि पोराला कलेक्टर केलं. 92 एकर मधला गुंठा ऐकला नाही. काय कष्ट केले असतील, आणि पोराला वाटतील ते नाना प्रकारचे ट्युशन डोनेशन करून कलेक्टर केले. 7 दिवस जनतेची सेवा, आणि 8व्या दिवशी सुट्टीच्या दिवशी मायबापाला भेटायला जात असताना बायकोनं कंबर पकडली. जायचं नाही. का ग, का जायचं नाही? 7 दिवस जनतेची सेवा करतात, आणि 8व्या दिवशी मायबापाची सेवा करायला जातात. माझ्यासोबत लग्न कशाला केलं? टस्टच डोळे भरले कलेक्टरचे. गेल्या 14 वर्षापासून मायबापाला भेटू देत नाही. वाटूळच नाही कधी. ज्याच्या बापानं कलेक्टर केलंय म्हणून मला हिला जिल्ह्याचा बॉस मालक भेटलाय ना, तरी त्या मायबापाला भेटू देत नाही. वाटूळ नाही. माझ्या माईंनो, नका चुका करू, अशा नका चुका करू. एक वाक्य सांगतो ऐका. इथं बसलेल्या पुरुषांनो, बायकोचा अपमान करत जाऊ नका. आता बायकाला बरं वाटलं, ते म्हणते मेला आमच्यावर दगड टाकू लागला. बायकांचा अपमान करू नका, तिला लक्ष्मी म्हणते. एक सांगू का माझ्या माईंनो, तुम्ही किती मोठे आहात, किती मोठे आहात. याचं एक कारण सांगतो माझ्या माईंनो. ज्ञानोबरायला कोणाची कृपा असेल हो? आई वडिलांची.
तुकोबारायला कोणाची कृपा असेल हो? कनकाबाईंची कृपा असेल. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांना कोणाची कृपा असेल? जिजाबाईंची कृपा असेल. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रतापांना कोणाची कृपा असेल? त्यांच्या आईची कृपा असेल. साहेब, हा पवित्र भारत देश महासत्ता देशात नेऊन झळकीला स्वामी विवेकानंदावर कोणाची कृपा असेल? त्यांच्या आईची कृपा असेल. माझ्या माईंनो, या देशातली हिरे घडवायची ताकद तुमच्यात आहे. आपल्या नवऱ्याचा पुरुषार्थ वाढवायची ताकद तुमच्यात आहे. तुम्ही चुका करू नका. एक वाक्य ऐका. एका बाईनं नवऱ्याला मदत केली. एका बाईनं नवऱ्याला मदत केली तर देवासोबत युद्ध जिंकला. त्या नवऱ्याचं नाव आहे राजा दशरथ. त्या नवऱ्याचं नाव काय? राजा दशरथ, पंढरपुरातल्या मालकाचा बाप, 7व्या अवतारातला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचे वडील राजा दशरथ. युद्ध करता करता रथाचा आग तुटला, मनगटाचा आग केला. युद्ध संपलं, पुढची हारली, विजयाचा गुलाल पडला. आनंदाचं काहूर अंतकरणात खेळत होतं. आणि माग रथात फिरून पाहिलं तर बायको दिसत नाही. गेली रे, कोणाचा तरी बाण लागला, मेली मेली. खालून म्हणली, मालक नाही गेले, माझ्यामुळे तुमचं युद्ध जिंकलंय. मोडलेल्या रथाचा आग फेकून दिला, चाक हातात घातलं आणि तिकडचं धरलं आणि मनगटाचा आग तयार केला. पूर्ण त्वचा निघून गेली. जर नसता आग केला ना तर दशरथ राजा युद्ध जिंकले नसते. कोणामुळे जिंकले? बायकोमुळं. नवऱ्याला मोठं करायची ताकद तुमच्यात आहे. म्हणून राज्य, राणी व संपत्ती देशाची, नवऱ्याला मोठं करण्याची ताकद. भगवान बुवा, तिनं जर अशी मदत केली तर ती नवऱ्याला देवासोबत जिंकायला लावती, इतकं मोठं करती. आणि तीच बायको विरोधात गेल्यावर हा दशरथ राजा आथुरणामध्ये घुसपटून मेला. हो, घुसपटून मेला. रडून रडून मेला दशरथ राजा. इतके 2 पार्ट आहेत तुमच्याकडे माझ्या माईनो. तुम्ही 2 नंबरचं पार्ट स्वीकारू नका, 1 नंबरचं पार्ट स्वीकारा. माझ्या राजराजेश्वराची तुमच्यावर कृपा होईल. तुमच्या पायाला हात लावून मदत करा. पती आणि पत्नी संसारूपी रथाचे चाक येत. हे चाक जर सरळ चालले तर रथ शेवटाला जात असतो. चुका करायच्या नाही माझ्या माईंनो. चला, शिवजी कासारांचा मुलगा मृत्यू पावला इथपर्यंत आलतो ना. बाई रडत होत्या, शेजारी पाजारी जमा झाले. सगळ्यांनी विचारलं, महाराज कुठे गेलेत? इथे जवळच तुकोबारायांचं कीर्तन चालू आहे हो, तिथे कीर्तना करता माझे मालक गेलेत. मालक येईपर्यंत अंत्यविधी थांबवा. सात्विक शिवजी कासारांची पत्नी होती. महाराज, दिवसभर बांगड्या भरून आलेली, पैसे घरात जेवढे साचतील, कोणी जर वारकरी आला तर त्याचं साहित्य आणून वारकऱ्याला जीव घालीत होती. इतकी सात्विक शिवजी कासारांची पत्नी होती. एवढी सात्विक, एवढी सात्विक. शेजारीने एक नालायक होती. तिनं काय म्हणून संदेश दिला असेल, पण तो संदेश फायद्याचा ठरला. तिने कानात सांगितलं, तुमच्या नवऱ्याला कळत नाही, उठलं की त्या तुकाराम महाराजांचं भजन ऐकतोय. ती फार वाईट बोलली होती, मी त्याचं बोलत नाही. काही संसार कळत नाही, लेकराला ताप आली याचं काही कळत नाही, घरात काही द्रव्य असावं याचं कळत नाही, उठलं की सुटलं त्या तुकोबारायांचं कीर्तन ऐकतोय. उचलाय प्रेत आपता त्या तुकारामाच्या कीर्तनात. असला घाणेरडा शब्द सांगितला तिने. महाराज, त्या बाईची हिंमत नव्हती. शेवटी डॉक्टर साहेब पोटचं दुःख होतं. त्या चिमुकल्या बालकाला खांद्यावर घेतलं आणि बाई चालत 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 जिथं तुकोबारायचं कीर्तन चालू होतं तिथं. वारकऱ्याचा दर्जा किती मोठा. इतकंच ऐका, इतकंच ऐका, इतकंच ऐका. महाराज, आपली अभ्यासाची लेवल उंचायला पाहिजे. परवाला मला माझे 2 मित्र भेटले, कीर्तनकार, चांगले आहेत बिचारे. त्यांनी सांगितलं, महाराज, हल्लीच्या कालाचं वर्णन केलं. त्यांना मी सांगितलं, जगाचा कालाचं वर्णन करायचं आपला अधिकार नाही. आपण आपली आंघोळ करावं. बुटकभर पाणी घेऊन दुसऱ्याला आंघोळ घालायची आपली लायकी नाही. आपण स्वरूप पाहावा. विश्वरूप पाहण्यासाठी विटेवरचा मालक उभा आहे. आपले पाय पोळतीत म्हणून आपण बूट घालावं. एका नालायकानं जितके जनावर दिसतील तितके कापले आणि रस्त्यावर कातडे आथरले. कशा करता? लोकांचे पाय पोळू नये, जनावर पुरणार नाहीत ना. तू एका कातड्याचा बूट करून तुझ्या पायात घाल, अख्खे जनावर कापून रस्त्यावर कातडे टाकशील तर सृष्टीचा भंग होईल. स्वरूप पाय, विश्वरूप. लोकांचे पाय पोळू द्यायचे का न पोळू द्यायचे, तू विटेवरचा मालक.